फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या मॅच मध्ये जे टार्गेट आपण पाहिलं असं वाटलं की माहिरा 7 स्पोर्ट्स कोणगाव फर्स्ट ऑफ ऑल खूप सारा मिस्टेक करते. फिल्डिंग जरूर त्यांची थोडीशी कमकुवत होती, परंतु बॅटिंगमध्ये काय आक्रमकता बघितली. आंतरराष्ट्रीय खेळमध्ये आपण भारताच्या क्रिकेट करिअरमध्ये एक युसुफ पठाण बघितला, परंतु टीम माहिरा 7 कोणगावचा तुम्हाला पाहायला मिळाला. युसुफ ज्याच्या बॅटमधून तब्बल 40 धावा आल्या. अख्तरने सुरुवात करू दिली. अख्तरच्या 12 धावा. शाहरुख जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकला नाही, परंतु आपण एका हाती मॅचला फिनिश करणारं ते सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. युसुफच्या बॅटमधून 40 धावा तब्बल आपण पाहिल्या आणि पहिला सामना जर आपण पाहिला तर माहिरा 7 स्पोर्ट्स कोणगाव या संघाने जिंकला गेला. दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही आहात जयदुर्गा कोळी आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल संघ गावदेवी सापाट. अनेक वेळा हे संघ एकमेकाच्या विरोधात आलेले आहेत. अनेक वेळा सराव करतानाही तुम्ही या दोन गावांना एकत्रित बघितलं आणि ह्या दोन संघांमधलं बॅटल आहे ना सुजल, ते पाहण्याजोगे असं. त्याच्यामुळे आता हे बॅटल कशा प्रकारे रंगेल. एका बाजूला तुम्हाला अतुल पाटील पाहायला मिळेल, नन्ना मुन्ना जादूगर, ज्याच्या फिरकीवरती अनेक साऱ्या फलंदाजांना तो गिरकी घालत असतो, तो इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला डिगेश मात्र्यान आर्मी संघ कोळवली. चांगली रंगेल ही मॅच मित्रांनो. कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांचा पैसा वसूल ही मॅच तुम्हाला सांगून जाईल की या मॅचमध्ये कशा पद्धतीने या दोन्ही संघांचा खेळ होईल. दोन्ही ऑफिशियल्स आमचे रेडी आहेत. विनंती करेन लवकरात लवकर फिल्डिंग ट्रॅप सजवण्यासाठी टीम सापडला लवकरात लवकर सांगा, कारण दुसऱ्या सामन्यामध्ये आपण आहोत. 8 संघ आज एकमेकाच्या विरोधात. सो आज शेड्यूल जर आपण पाहिला तर 7 मॅचेस आहे. पहिली मॅच आपण 5 ओव्हरची कव्हर केलेली आहे. त्याच्यामुळे विनंती करेन अंपायर्स तुम्ही लवकरात लवकर फिल्डिंग सजवण्यासाठी सांगा. टीम सापड लवकरात लवकर फिल्डिंग ट्रॅप सजवून घ्या. जर तुमचे खेळाडू अनुपस्थित नसतील, एखादा खेळाडू जर तुमचा कमी असेल तर तुम्हाला आउटफील्डमध्ये मग पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच फिल्डर ठेवावं लागेल आउटफील्डमध्ये. त्याच्यामुळे विनंती करेन 12th मॅन ही तुमचा या ठिकाणी नाहीत. आणि या स्पर्धेच्या डिसिप्लिन्स आहेत की तुम्हाला 12th मॅन कॉम्बॉक्समध्ये ठेवणं गरजेचंच आहे. तुम्हाला ड्रेस किट परिधान करणं हे कंपल्सरीच आहे. जर ड्रेस किट तुमचा कंपल्सरी नसेल किंवा तुमचा 12th मॅन जर कॉम्बॉक्समध्ये नसेल तर तुम्हाला पॅनल्टी मिळेल. सो विनंती करेन लवकरात लवकर ज्या या स्पर्धेच्या नियमावल्या आहेत त्या लवकरात लवकर फॉलो करा. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम सापाट लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या मॅचमध्ये आपण 5 ओव्हरचा शेड्यूल बघितला, परंतु मॅनेजमेंट कमिटीची जी सूचना आली की 7 मॅचेसचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल संध्याकाळी कव्हर होणार नाही, कारण आपण दुसऱ्या दिवसामध्ये थोडेसे उशीर आहोत. त्याच्यामुळे मॅनेजमेंट कमिटीने सुचवलं की 4 ओव्हरच्या मॅचेस याच्या नंतरच्या राहतील. त्याच्यामुळे अजून काहीशा ओव्हर जर कमी झाल्या तर मॅनेजमेंट कमिटीला हे आवडणार नाही आहे. त्या गोष्टी तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही कमीचा वेळ खर्चिक कराल. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त वेळ खर्च करू नका. याच्यानंतरचे दोन्ही संघ रेडी राहायचं आहे, कारण सापाड आणि त्याच्यानंतर कुकसे आणि त्याच्यानंतर विशाल स्पोर्ट्स उंबर्डे ह्या 2 टीम्सला सुद्धा आम्ही अलाउन्स आताच करून ठेवतोय की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला काही करून टॉससाठी यायचं आहे. पहा या स्पर्धेमध्ये जी ड्रेस किट आहे ती 12th मॅनला सुद्धा कंपल्सरी आहे. कोळीचे जे 12th मॅन आहेत त्याची ड्रेस किट कंप्लीट नाही आहे आणि सापाड च्याही 12th मॅनची ड्रेस किट कंप्लीट नाही आहे. सो पॅनल्टी इक्वल आहे, पण तू जास्त वेळ घेऊ नका. आता आम्ही स्टॉपर लावून ठेवू. जो टाईम स्टॉपर आहे
आता सध्या तरी 11 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हा आम्ही प्रॉपर 15 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुम्हाला देऊ. जर त्या 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 ओव्हर कंप्लीट झाले नाही तर फिल्डिंग करणारी टीम सपाट तुम्हाला पॅनल्टी मिळू शकते. त्याच्यामुळे विनंती करेन की आता पॅनल्टी नको आहे तर तुम्हाला वेळेसंदर्भात या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम कोळीच्या बाजूने महेश आणि त्याच्या जोडीला सोमनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि पहिल्या ओव्हरसाठी टीम सापाडच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये यूज केला जातोय गोलंदाज जितू मडविला. या टीमकडे अतुल सुद्धा असा बॉलर आहे जो नेहमी इन सिच्युएशनला हँडल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फिरकीने तो फलंदाजांना थांबवत असतो. परंतु त्याच्या अगोदर जितूला पाठवलं गेलंय. महेश आणि सोमनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. करूयात मॅचला सुरुवात. दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच सापाड त्यांच्या विरोधात कोळवली करत आहोत आपण सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी जितू तयार झालाय तर त्याच्यासमोर फैज जाण्यासाठी महेश इथनं होतोय तयार. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. करूयात या सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल जितू मडवी घेऊन राईट टाइम ओव्हर द विकेट ना. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑप्शनचा हलकासा बाहेर होता. समोर टप्पा होता अगदी फिल्डरचा परंतु त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही. ॲक्युरेटली ही झेल व्हायला हवी होती परंतु डीपमध्ये फिल्डर दूरवरती होता. त्याचाही कदाचित फिल्डरने विचार केला असावा. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पिंपळगर संघाची सुरुवात अशाच पद्धतीने झाली कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सिंगलने सुरुवात झाली. आता ही महेश सुरुवात करत असताना या मॅचची सिंगल्सने. आता आलाय सोमनाथ जो या टीमचा डावखोरा आणि विस्फोटक फलंदाज आहे. सोमनाथची बॅटिंग ना नेहमी कोळवली संघाला हवीशी वाटली आहे कारण कशा पद्धतीने त्याचे स्ट्रोक असतात ते त्याच्या टीमला ॲक्युरेटली माहीत आहेत. आणि या मॅचमध्ये सध्या ते तो स्ट्रायकिंग एंडवरती आहे जितू मडवी समोर. राऊंड द विकेटने आता त्याच्यासमोर तो बॉलिंग करेल. खरं तर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट कोहली संघाच्या माध्यमातून कोणता खेळाडू असेल ना तर तो सोमनाथ आहे. वेगाने धावा बनवणं, सिच्युएशनला हँडल करणं, बॉलच्या मेरिटमध्ये लवकर जाणं, स्वतःला प्रूफ लवकर करणं, या सगळ्या खासियत आहेत सोमनाथच्या. आणि तोच सोमनाथ सध्या तरी जितूच्या अगेन्स्ट. राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. जितूची ही सुंदर बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. फुलटॉस बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण तो शॉट कव्हर्सला गवासला गेला. सोमनाथ स्वस्त्यामध्ये होईल बाद. टीमचा लीडर मैदानाच्या बाहेर लागणारा झटका पहिला. प्रत्येक विकेट आणि प्रत्येक ओव्हरच्या नंतर एकत्रित येऊ नका कारण तुमचा टाइम वॉच या ठिकाणी सुरू आहे. 11 वाजून 20 मिनिटाने पहिला बॉल पडलाय. 2 बॉलसाठी 2 मिनटं घेतली गेलेली आहेत कारण प्रत्येक ओव्हरसाठी तुम्ही जर 5 मिनटं घ्याल तर तुम्ही जी तुम्हाला वेळ दिली आहे त्या वेळेनुसार चालाल. त्याच्यामुळे विनंती करेन. आणि बॅट्समनलाही आपण विनंती करूयात की एक बॅट्समन बाद झाल्यानंतर लगेचच दुसरा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे कारण सर्कल क्रॉस करण्या अगोदर तुम्हाला दुसऱ्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. सोमनाथ आपण पाहिलं ना तर नेहमी इन सिच्युएशनला हँडल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात असतो परंतु सुरुवातीलाच तो बाद होणं खरं तर थोडंसं आता दुःखाचं सावट असावं. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आला प्रशांत. त्याच्यासमोर जितू मडवी. ओव्हर द रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दुसरी विकेट मिळेल लागोपाठची. जितूला ही सफलता. बॅटच्या अगदी वरच्या कडेला बॉल लागला. जसा प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आला तसा मैदानाच्या बाहेर जाईल. तडबांना सुंदर कॅच लागोपाठचा. दुसरा विकेट जितूच्या खात्यामध्ये.
चेंडूला जाताना बघितलं. सिलिन मिडऑफच्या दरम्यान बॉलची फिल्डिंग झाली. जितू मडवीचे आतापर्यंत बॉल जर आपण पाहिले ना तर बॅट्समनसाठी घातकच राहिलात. आणि लेन जर आपण त्याचे पाहिले तर त्याचा पेस व्हेरिएशन नाही आहे, परंतु जो टप्पा आहे ना तो टप्पा ॲक्युरेटली तो निर्धारित ठेवतोय. बॅट्समनची मुवमेंट ही थोडीशी तो ओळखतोय आणि त्याच अनुमानाने 5 चेंडू आतापर्यंत त्याचे सुपर राहिल्यात. शेवटचा बॉल आता गतीमध्ये परिवर्तन. ऑन साईडला पॉवर प्ले सुरू आहे. दोनच फिल्डर डीपमध्ये टप्पा पडलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न ॲक्युरेटली बॉल जर आपण पाहायला गेला तर बॉर्डर लाईन लगत अडवला गेला. महेशच्या खात्यामध्ये धावा 2, संघ कोळीच्या खात्यामध्ये धावा 2. सुपर बॉलिंग. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त 4 धावा जितू मडवीने खर्च केल्या. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण फक्त 4 धावा खर्च करत असताना बघितलं जितू मडवीला. सुंदर स्पर्धा. 2 दिवसाचा या स्पर्धेचा कालावधी आत्ता आपण सध्या तरी बघत आहोत, कारण आजचा कालावधीचा हा दुसरा दिवस. 3 दिवसाची देखणी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, परंतु पहिल्या दिवसामध्ये जेवढा मोठा स्कोअर नव्हता, आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये तेवढा मोठा स्कोअर बघितला. आणि तो स्कोअर खरं तर चेससुद्धा झाला आणि अवघे 3 चेंडू ठेवत असताना. म्हणजे आजच्या दिवसातला जो पोषक खेळ आहे ना तो पोषक खेळ मायरा 7 स्पोर्ट्स कोनगाव या संघाने दाखवला आहे. म्हणजेच या टीममधून जो विन होईल तो लगेचच त्यांच्यासोबत खेळणार आहे. सो मायरा 7 स्पोर्ट्स कोनगाव कुठे जाऊ नका. या सामन्यामधून जो विन होईल तो लगेचच तुमच्यासोबत खेळणार आहे. याच्यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल विशाल स्पोर्ट्स उंबर्डे आणि त्यांच्या विरोधात संघ कुकसे. अर्थातच बबलू पाटील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील का नाही ते समजेल, परंतु उंबाडे म्हटलं गेलं तर उगम शेलार तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल ताकदीचा वापर. लॉंगॉलला हिट केला गेलाय. सुंदर फटका. सागरच्या विरोधातला पहिला स्ट्रोक. षटकार. व पिच बॉल होता. बॅकफुटला जात असताना काय स्ट्रोकचं सिलेक्शन केलं पहा. पायाचा वेग होता, पायाचा वेट जो होता तो ट्रान्सफर केला गेला. सचिन त्या ठिकाणी होते. बॅट अगदी जोराने वेगाने फिरले गेले. लॉंगॉनला हिट केलं गेलं आणि बॉल लॉंगॉन बॉर्डरलाईनच्या बाहेर. विरोधात आपण सागर पाटीलचा हा पहिला षटकार बघितला. चला पहा, विनंती करेन टीम सापाट तुमची वेळ. 4 ओव्हरची मॅच आहे. आम्ही सुरुवातीला तुमच्यापर्यंत अनाउन्समेंट केलं होतं. तुमचा कॅप्टन जेव्हा आला तेव्हाच कॅप्टनला सांगितलं होतं की पहिली मॅच 5 ओव्हरची, दुसरी मॅच 4 ओव्हरची मॅनेजमेंट कमिटीने सुचवलं होतं. अतू दादा, सुरुवातीलाच आम्ही अनाउन्समेंट केली की 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटे मिळतील, म्हणजे 4च ओव्हरची मॅच.
जेव्हा सामना सुरू झाला होता तेव्हाच आम्ही अनाउन्समेंट केली होती की 4 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं मिळतील. कारण अंपायर्स जे ऑफिशियल्स आहेत ते एक मॅच उशीर आले, असं वाटलं त्यांना की 5 ओव्हरचा सामना असावा, परंतु हा सामना कॅप्टन जेव्हा टॉससाठी आले तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं की 4 ओव्हरचा सामना. त्याच्यामुळे प्लीज कॉपरेट. पहिला बॉलवरती सिक्सर आला आहे, षटकाराने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा होत्या. या ओव्हरमधल्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला सागर पाटीलच्या विरोधात आणि षटकार जर आपण पाहिला तर सचिनच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या 10. पुन्हा एकदा यॉक करण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये वॅकेंट एरिया पूर्णपणे कव्हर करण्याचा आणि वॉड कॅच. काय सुंदर कॅच पकडली गेली आहे, काय सुंदर कॅच. टीमचे कॅप्टन होते, टीमचा लीडर, हात अगदी पुढे केला सूरजने आणि त्याच्या हातामध्ये परफेक्टली झेल आपल्याला पाहायला मिळाली. इथनं विकेटचं पतन कार्बन कमाल कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. लागणारा हा झटका तिसरा सचिन बाद. एकदा ॲक्शन रिप्ले दाखवा. लुक एट द ॲक्शन रिप्ले. लॉफ करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका खेळला, बॉल हवेमध्ये होता, असं वाटलं की वॅकेंट एरियामध्ये बॉल पडेल, परंतु ओ माय गॉड काय सुंदर कॅच. विचार पडला असेल कॅप्टनला सुद्धा की ही कॅच आपल्या हातामध्ये पडली कशी, परंतु त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जात होतं की आपल्या ऐकण्यात जी मिस्टेक झाली ती मिस्टेक आता रिकवर केली गेली. असं वाटलं सापाड संघाला की 5 ओव्हरचा सामना आहे, त्याच्यामुळे 4च फिल्डर त्याने 3च फिल्डर जरूर डीपमध्ये ठेवले होते आणि त्याचाच बेनिफिट आता मिळाला गेला कारण फलंदाज बाद झालाय. ऑन साईडला बॉल चालला डीपमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि ज्या खेळाडूच्या नावाने खरं हा संघ स्पेशली ओळखला जातो तोच डिगेश आता मैदानाच्या आतमध्ये आला. याच दरम्यान पिंपलगर रांजनोलीचे सरपंच सन्माननीय सचिनजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ग्रामसेवक सन्माननीय राजेशदादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या वेलकम ग्रामसेवक साहेब, तुमचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. सन्माननीय राजूजी अंधाले. दरम्यान विकेट आली आहे. पाहुण्यांचा आगमन या ठिकाणी होत होता. दरम्यान आपल्याला एक विकेट पाहायला मिळाली जो आघाडीला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. महेश तू आता परतला गेलात. आता मी तर म्हणेन पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना आता डिगेशच्या खांद्यावरती जास्त राहिले. क्षमता आहे कारण मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू भरपूर वेळा तो झालेला आहे. भरपूर वेळा त्याच्या बॅटमधून तुम्ही मोठमोठ्या इनिंग्स बघितल्या आहेत. जेव्हा जेव्हा कोळवळी संघाला गरज भासली आहे तेव्हा याच डिगेशचा खेळ पाहण्याजोगी राहिला आहे. त्याच्यासमोर मोठं बॅटल आहे कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित अतुल पाटील ओव्हरसाठी येऊ शकतो. ओव्हर द विकेटने बॉल आतमध्ये आला, इनस्विंगर पडल्यानंतर आतमध्ये आला, चकित झाले बॅट्समन. नवीन मैदानाच्या आतमध्ये दीपेश गेले होते क्रमांक 6 वरती. दीपेश समोर एक असा बॉल होता ज्या बॉलचा तो अनुमान लावू शकला नाही. बॉल पडला आणि आतमध्ये आला, इनस्विंगर होता ज्याच्यावरती प्रत्युत्तर नव्हतं दीपेशचं आणि त्या बॉलवरती आपल्याला लेग बायची एक सिंगल पाहायला मिळाली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 12. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. या ओव्हरमध्ये 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळाले. अजून एक चांगला बॉल, बॅटची थिक एज, मागे चाललाय बॉल अतुलच्या हातामध्ये आणि पॉवरफुल षटक राहिलं. या षटकामध्ये जरूर एक सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला परंतु त्याच्यानंतर कमबॅक वाख्याण्याजोगा होता. 5 बॉलमध्ये फक्त त्याने धावा खर्च केला. 2 विकेट. या ओव्हरमध्ये आल्या धावा 8. अशा पद्धतीने 12 धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संघ कोळवली. सध्या तरी बॉल टू रन इक्वेशन हे फर्स्ट इनिंगमध्ये कंप्लीट होतं आहे असंच आपण म्हणूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण याच गोष्टीचा विचार करत असतो की जेव्हा फर्स्ट इनिंग असते ना तेव्हा बॅट्समन त्या धावा फ्री माइंडेड बनवण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेव्हा धावा कमी असतात तेव्हा त्या सेकंड इनिंगमध्ये माइंड डायव्हर्शनने त्या धावा आपल्याला डिफेंड कराव्या लागतात. आता विचार करावा लागेल डिगेशला सुद्धा की आता सध्या तरी जी सिच्युएशन आहे ती आपल्या अपोजिट चालली आहे. या सिच्युएशनला कशी बदलावावी, परंतु जी सिच्युएशन आहे खराब केलेली आहे त्या सिच्युएशनला अजून खराब करण्यासाठी टीम सापाडचा परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटील आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. एक वेगळी क्षमता आहे खेळाडूकडे
गॅप शॉट सिलेक्शन बॅटिंगमध्ये असताना तो करत असतो आणि बॉलिंगमध्ये नेहमी तो फिरकी दाखवत असतो. पहिलाच बॉल आउट स्विंगर बाहेर काढला गेला, परंतु ऑन साईडला वळवला गेला. डीपमध्ये फिल्डर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग लावते. या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल या टीमच्या धावसंख्येवरती थोडासा बदल होतोय. धावा झाल्या 13. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय अतुल पाटील. या खेळाडूकडे खरं तर खुळ्या गटातून खेळण्याचा भरपूर वेळा अनुभव आलेला आहे, कारण अनुभवातून तुम्ही अनेक साऱ्या क्रिकेटच्या परिपटलावरती अनेक साऱ्या मॅचेस आपल्या कलात्मकतेने वाचवू शकता आणि त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. खुलवा टापाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये विकेट किपरने धावा घेतला होता, परंतु त्याच्या अगोदर शॉर्ट पॉईंटने कव्हर केला गेला. बॉलला कव्हर करत असताना आपण जर पाहिलं गेलं तर इथनं मिळते सिंगल या टीमची धावसंख्या 14. बॉल समाप्त झाले 14. अजूनही 10 बॉलचा खेळ या फर्स्ट इनिंग मधला शिल्लक आहे. डिगेश आतापर्यंत शांत आहे, परंतु एखाद्या षटकामध्ये त्याला आक्रमक व्हावंच लागेल. यावेळेला बॉल मध्ये विकेट किपर समोर पुन्हा एकदा तेज चॅलेंज, परंतु आता बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आला. याही बॉलवरती सिंगल. सध्या तरी प्रत्येक बॉलवरती सिंगलच बनवली आहे आपण असंच म्हणूयात, कारण आतापर्यंत 15 बॉल समाप्त झाल्यात. 15 बॉलमध्ये फक्त धावा निघाल्यात 15. 4 विकेटी गमावलं गेलं संघ कोळवलीने. स्लो बॉल गतीमध्ये परिवर्तन. माहिती होतं अतुल पाटीलला की डिगेश एक आक्रमक फलंदाज आहे, मग त्याच्या समोर त्याची दुखती नस पकडावी, त्याच्यामुळे फ्लोमध्ये बॅट वरती बॉल घेण्याचा प्रयत्न, पण तो वळवला गेला आउट स्विंगर आणि इथं थांबवलं गेलं डिगेशला. फुल टॉस बॉल ऑन साईडला चालला बॉल मध्ये फिल्डर येतात स्क्वेअर लेगचे, वळले गेलेत. महत्वाची विकेट कॅच ड्रॉप डिगेश मात्रेची आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मित्रमंडळींनी सगळ्यात मोठी चुकी केली फिल्डरने. आतापर्यंत अतुल चांगला कार्य करत होता, परंतु त्या कार्याला कुठेतरी नासधूस करण्याचं काम या ठिकाणी केलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने. या चौकाराने टीमची धावसंख्या 19. बाहेर दीपेश. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 20 संघ कोळवली. तर त्याच्याकडे क्षमता होती की तो मोठे फटके खेळू शकतो, मग दुसरी धोकादायक धाव घेण्याची गरज काय होती हाही आता विचार पडलाय. कारण आता सध्या परिस्थिती आपल्या विरोधात आहे, त्या परिस्थितीला सांभाळून खेळ खेळायला हवा होता, परंतु बाद झाले दीपेश. आता आला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वप्नील आणि शेवटच्या षटकासाठी पवनचा पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना स्लाइस केलं गेलं, कट केला गेला. डीपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर होते, त्याच्या हातामध्ये बॉल मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 21 आणि आता ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल डिगेश. विचार करावा लागेल आता, कारण येणारे 5 बॉल आणि 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 45 ते 40 धावसंख्येचा टार्गेट सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी पुरेसा असतो. मग त्या टार्गेटपर्यंत आता काही करून पोहोचावा लागेल, तो म्हणजे संघ कोळवलीला. ओ द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, ऑप्शनच्या बाहेर चाललाय चेंडू. आपण भिवंडी परिसर जर म्हटला गेला ना, तर भिवंडी परिसरामध्ये फुल वाईट जास्तीत जास्त यूज होतो. काहीशा स्पर्धामध्ये फक्त तुम्हाला शफल वाईट आणि फुल वाईट पाहायला मिळालाय. याही स्पर्धेमध्ये फुल वाईट तुम्हाला पाहायला मिळाला. आता जर ऑप्शनच्या बाहेर चेंडू गेला, पंचाने घोषित केला व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल नाही. टीम 22 वर. शॉर्ट बॉल होता तोही सोडून दिलाय. आता मिस्टेक होतात, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये पाहिल्या ना, तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्राची धाव नव्हती. जरूर तुम्हाला 5 विकेट 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळाले, परंतु पवन भोईरच्या या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 मिस्टेक आला, 2 व्हाईट बॉल आले. एक बॉल फेकला, 3 धाबा खर्च केला, धाबा झाल्या 23. म्हणजे एखादा मोठा फटका आला ना, तर ज्या सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचायचा आहे ना संघ कोळवलीला, तो संघ या मॅचमध्ये त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. आणि विसरून चालला नाही सापडलेला की कोहलीची बॉलिंग ही त्यांची लेंथ आहे.
मागे खेळतात सहजरित्या नटराज स्टाईलने. आता आठवेल त्या फिल्डरला ज्या फिल्डरने डिगेशची कॅच सोडली. त्याचा नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट डिगेश पात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. स्टाईलने हा फटका खेळला. एखादी खरं तर नटराज मूर्ती तुम्ही पहा, ज्या प्रकारे तिची जी पोझिशन असते तशा पोझिशन हा फटका खेळला गेला. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला सहजरित्या खेळत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. जो बॉल डिगेश साठी होता त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 27. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये एखादा अजून एक मोठा फटका आला ना तर काम बनेल संघ कोळिवलीचं. पवन तयार, व पिच लॉफ करण्याचा प्रयत्न, पण तो बॉल मध्ये विकेट किपरच्या अगोदर फाईन लेगला कॉल दिला गेला आणि सेकंड कॅच ड्रॉप डिगेशी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण या ठिकाणी होत असताना खूप साऱ्या मिस्टेक्स आहेत ज्या मिस्टेकला रोखायच्या आहेत. अतुलने त्याचं काम चांगलं केलं, परंतु तिथे डिगेशी कॅच ड्रॉप झाली. सागरने चांगलं षटक हाताळलं. तिथे 8 धावसंख्येचं षटक पहिल्या ओव्हरमध्ये. जितू मडवीचं हे कार्य चांगलं राहिलं होतं, परंतु आता सध्या तरी ज्या स्मॉल मिस्टेक आहेत ना त्या स्मॉल मिस्टेक घडत आहेत संघ सापाडच्या बाजूने. या बॉलवरती मिळतात धाबा. 2 धाबा झाल्यात 29. टीमच्या टोटलमध्ये संघ कोळवली खेळतोय आणि अजूनही येणाऱ्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलमध्ये किती टार्गेट सेट होईल टीम सापाड समोर ते पाहावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन, परंतु काय सुंदर फटका होता, परंतु त्या फटक्यासाठी फिल्डर लावला गेला. डिगेशला दुसरी धाव हवी आहे आणि स्ट्राईक सुद्धा हवी आहे. त्यासाठी 2 धावसंख्येचा प्रयत्न केला. जरी इथनं बनली फक्त सिंगल टीमच्या धावसंख्येमध्ये होईल वाढ. धावा झाल्या 30, गडी गमाव गेल्या 6वा जो लागतोय संघ कोळवलेला झटका. तर ज्याप्रमाणे वाडेकरकडे फिरकीचे बॉलर आहेत ना तसे सापाड संघाकडे सुद्धा आता फिरकीचे बॉलर जास्त बनतात. कारण याच्या अगोदर तुम्ही सापाड टीमच्या माध्यमातून जास्त फिरकी बघितली नव्हती. आता विचार केला जितू ही फिरकी बॉलर आहे, सागर ही फिरकी बॉलर, अतुल ही फिरकी बॉलर आणि पवन सुद्धा फिरकीच बॉलर आहे. त्याचा तुम्ही ॲक्शनकडे पहा, तोही बॉलला दोन्ही साईडला वळवण्याची ताकद ठेवतो. सरळ टाकला बॉल, ऑन साईडला चालला आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ऑफ फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली. सेकंडसाठी कॉल. स्ट्रायकर एंडवरती फेकी. एका बाजूला डिगेश पळतोय, परंतु त्यालाही समजून चुकलं की आपण पोचू शकत नाही आणि इथनं अतुल पाटीलने सुंदर कलेक्ट केलं गेलं. बॉलला हिट केलं गेलं स्टंपला. फलंदाज होईल बाद डिगेश आणि लागणारा झटका टीम कोळवलीला धावसंख्या असताना 31. ऑन बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये ना आपण विकेट पाहिली. या ओव्हरमध्ये जरूर सुरुवातीला मिस्टेक झाल्या, परंतु त्या मिस्टेक कव्हर केला गेला. आता फिल्डिंग चांगलं झालं. डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर होते. ॲक्युरेटली बॉल विकेट किपर एंडला त्यांनी फेकला. अतुलच्या हातामध्ये जसा बॉल आला तसा त्यांनी स्टंपवरती लावला. जेव्हा आपण एकामेकासमोर खेळत असतो किंवा सराव करत असतो ना तेव्हा आपल्याला एकामेकांची वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट माहीत असतात. तेच इथं पकडलं गेलं. कारण तुलाही माहिती आहे की कशा पद्धतीने कोहलीचा कोणता बॅट्समन खेळतो. शेवटचा बॉल समोर खेळतात. व्ही शेपमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफ फिल्डर, परंतु मिस्टेक झाली. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्यासाठी सुद्धा परतले गेलात. 2 धावा इथनं झाल्यात कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 33 आणि 34 धावसंख्येचं एक छोटंसं लक्ष इथनं कंप्लीट करावं लागेल संघ सापाडला. पण तो या 33 धावसंख्या बनल्यात आणि 34 धावसंख्येवरती सुद्धा फाईट करू शकते संघ कोळवली. कारण ताकद त्यांची बॉलिंग आहे आणि कधी जास्त मिस्टेक न करणारा कोळवली संघच्या समोर खेळतोय. मी विनंती करेन काहीशे सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करूयात. ज्यांची उपस्थिती नुकतीच या ठिकाणी लाभली गेली. दिलदार मानाचा रुबाबदार राजा म्हणून या ग्रुप ग्रामपंचायत
पिंपलघर आणि त्यानंतर रांजनोलीने बघितलाय. असे सर्वांचे लाडके सन्माननीय सचिनजी वसंत ठाकरे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. विनंती करेल, गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून आपण ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं, गावाच्या अस्मितेसाठी ज्याने राहिले. अगदी सिंपल त्यांचा पोशाख, त्यांचं राहणीमान रुबाबदार, असे सर्वांचे लाडके राजूजी आंधळे साहेब ग्रामसेवक यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच. पाटील, माजी उपसरपंच नंदू पाटील यांचा सन्मान आपण करूयात. मित्रांनो, ही एकच मंच, परंतु या एकाच मंचमध्ये दोन्ही असे व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळाले ज्याने गावाच्या अस्मितेसाठी हे धोरण स्वीकारलं, हे पद उचललं आणि गावामधून अनेक भारताचं वस्त्र अलंकार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान करून ज्याने प्रेम व्यक्त केलं जातं. खरं तर कालच्या दिवसामध्ये व्हॅलेंटाईन डे होता. अनेक साऱ्या प्रियसी प्रियकरांनी तो दिवस साजरा केला असावा, परंतु ही या स्पर्धेची ओळख की इथे मान्यवरांना आपण प्रेम व्यक्त करत असतो, मान्यवरांचं प्रेम आपण घेत असतो आणि नरेशजी कारभारी हे आपले मुख्य मान्यवर आहेत. त्या मान्यवरांना आपण प्रेम व्यक्त करत असताना ही स्पर्धा आणि या स्पर्धेला नावारूपाला आपण या ठिकाणी आणत आहोत. थँक्यू सो मच नरेशजी कारभारी साहेब. त्यानंतर जी भगत साहेब ही या मंचावरती उपस्थित आहेत. केवलजी भगत यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. त्या सन्मानाचा तुम्ही आता बनवायचं आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळते. अतुल पाटील आणि त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतोय रोशन गोडे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, कुठे जाऊ नका. 34 धावसंख्येचा जो डिफेंडेबल खेळ होईल की मैदानाच्या आतमध्ये या 34 धावा बनवल्या जातील. त्या सगळ्या क्रिकेटच्या घडामोडी 4 ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. करूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंजेस. दुसऱ्या मॅचच्या सेकंड इनिंगमध्ये आम्ही इन्व्हाइट करत आहोत कौशल क्रिएशनचे प्रोप्रायटर सुभाजी धुमाळ मॅन फ्रॉम गुरसई यांच्या शुभवनातून या खेळाचं दुसरं सत्र तुमच्या समोर ते घेऊन येतील मायक्रोफोनवरती. धन्यवाद. इट्स ओ टू सुभाजी धुमाळ सर. धन्यवाद भागीजी म्हात्रे. आजच्या दिवसामधील दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय साफाटे विपक्ष कोलिवली या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना साफाटे संघाने आपल्या इथे या केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. समोर केलेले आहे 20 मध्ये एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. आव्हान ठेवलेलं ते 34 धावांचं. केवलजी भगत नक्कीच आपण पाहतोय RPL रांजोळी प्रीमियर लीग स्पर्धा देखील त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. सचिन ठाकरे साहेब देखील आमची रजा घेताना आपण आलात या स्पर्धेचे शोभा वाढवलेत. नक्कीच त्यांच्या समेत ग्रामसेवक साहेबांना देखील आपण पाहू शकता. या सर्व मान्यवरांचा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय.
कोलिवली संघाने या प्रथम फलंदाजी करणारा निर्धारित 4 षटकामध्ये 33 धावा आपल्या स्कोरवर झळकवल्या. त्यांनी या 34 धावांचं आव्हान इथे मात्र साफाटे संघासमोर उभं केलेलं आहे. इथे मात्र फलटी शॉट सुरेख फटका चेंडू निघून जाईल पॉइंट रिजन मधून सीमा पार. हा चौकार. धावसंख्या 9 आपण पाहतोय या पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा फलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. बाहेरचा इशारा पंजाकडून येतोय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. या 2 धाव अवंताच्या रूपाने पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 पोहोचते. आव्हान मोठं नाही आपण बघतोय या केवळ 34 धावांचं आव्हान आहे आणि 34 लक्षाचा पाठलाग साफाडे संघ सध्या करताना पाहायला मिळत आहे. अतुल पाटील आणि या रोशन ही जोडी मैदानामध्ये. पहिला फलंदाज इथे मात्र बाद होताना. पहिला फलंदाज बाद झालेला आहे रोशन, ज्याने बाद होण्यापूर्वी 2 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 10 धावांचं महत्त्वाचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं आहे. न्यू बॅटर प्रेम आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे. 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन पेलमध्ये परतलेला आहे. आपण सामना पाहतोय या सापाटे विपक्ष कोलिवली या 2 संघामध्ये. हाई गवदी सापाटे बी विपक्ष अनुज 11 कोलिवली आणि पुढील सामना या सामन्यात विजेता संघ विपक्ष माहेर 7 कोणगाव. डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. स्ट्रेट आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात आणि 2 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. सपाटे संघाची धावसंख्या पोहोचते ती 13वर. एक माफक लक्ष आपण पाहतोय आणि माफक लक्ष्याचा योग्य रीतीने पाठलाग देखील केला जातोय. 1-13 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये या 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे समीकरण जर बघितलं तर सोपं आहे आणि जे समीकरण अवघड करायचं असेल तर चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजेता संघ विपक्ष माहेर 7 कोणगाव आणि त्यानंतर विशाल स्पोर्ट्स उंबड विपक्ष कुक्षे या 2 संघांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. AG इंडिया पाजेस वाडेकर विपक्ष तुर्पे आणि त्यानंतर आपल्या होम ग्राउंड बादशाह 11 पिंपळकर विपक्ष दत्तरुवा पिंपलास हे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. सुजल पाटील याचं पहिलं षटक इथे संपलेलं आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 13 धाव खर्च केलेले आहेत. एक सफलता देखील अर्जित केलेली आहे आणि मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कोलिवली संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. सोमनाथ येते बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. 34 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सोमनाथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सुजल भोईर आपण बघतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न इथं मात्र मिस टाइम फटका होता. एक धाव तो पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातो. वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने या साववाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती या 15 आपण सामना पाहतोय या ऐगावती साफाट वी विपक्ष अनुजा 11 कोलिवली या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सोमनाथ दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. लॉंग ऑनच्या वरून षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होती. धावफलकावर 22 धावा. खडे स्टँड अँड डिलिव्हरी आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. हा फट पलटी शॉट टायमिंग प्रॉपर. कडक फटका आपण पाहतो. चेंडू निघून जातोय कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. बाहेर 7 कोंडगाव संघटक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. टॉस के लिए आपको आना है. माहेरा 7 कोंडगाव. इथे या चांगला फटका पण पाहतोय. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय आणि 2 धाव फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण ओव्हरथ्रो झालेला आहे. आणखीन एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 30 आणि इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय सध्या आई अवदेवी सापाडी बिया संघ. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मेडिकल रिझन मध्ये. एक सिंगल रन्स पूर्ण संघाची धावसंख्या 31. इन मेन 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मजबूत स्थितीमध्ये फाटच जड सापाडे संघाचं पाहायला मिळते. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय या टायमिंग साधल्याने डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि रनआउट चुरपणे फलंदाज बाद.
फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. एक बाचा इशारा तो पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढते, 32 वर पोहोचते. या केवळ 2 धावेने दूर आपण पाहतोय सापाटे बी हा संघ. न्यू बॅटर शुभम मडवी आपण पाहतोय. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे सापाटे बी संघाला विजयासाठी. यानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. या सामन्यात विजय संघ विपक्ष महाराज 7 कोणगाव. ऑन साइडला स्कोर इज लेवल, केवळ एका धावेची आवश्यकता आहे आईगावदी सापाटे बी संघाला विजयासाठी. पुढील सामना जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे. महाराज 7 कोणगाव विपक्ष आईगावदी सापाटे बी. नेक्स्ट मॅच. इथे मॅच टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा जेल मात्र इथे या पूर्ण केला जातोय. षटकाची देखील समाप्ती. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महाराज 7 कोणगाव टीम कप्तान आपको टॉस के लिए आना है. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल महाराज 7 कोणगाव विपक्ष या सामन्याचा विजय संघ. जवळजवळ चित्र स्पष्ट आपण पाहतोय, कारण आईगावदी सापाटे बी संघ आता मात्र विजयाच्या उंबाटावर पाहायला मिळते. आणि पुढील सामना महाराज 7 कोणगाव विपक्ष आईगावदी सापाटे बी या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये अवघ्या एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झाले आहे. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय या आईगावदी सापाटे बी या संघाने. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जितू माली, ज्याने गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती. जितू मडवी